श्रीराम जन्मभूमी अयोध्येमध्ये काल प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्यानंतर लाखोच्या संख्येनं रामभक्त हे अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत। श्रीरामाचं दर्शन त्यांना घ्यायचं आहे आणि त्यामुळेच लखनौ ते अयोध्या महामार्गावर अशा प्रकारे 60 किलोमीटर 80 किलोमीटर अंतरावर नाकाबंदी उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेली आहे। अत्यावश्यक काम असेल तरच अयोध्येकडे मार्गस्थ केलं जात आहे, नाहीतर काही ठिकाणी थांबवलं जात आहे, पोलिसांकडून आवाहन केलं जात आहे। अन्यथा दुसरा मार्ग म्हणजे डायव्हर्जन केलं जात आहे। पूर्वांचल एक्सप्रेसवरून तुम्हाला पुढे अयोध्या आणि पुढे मार्गस्थ होता येईल। इथे पोलीस कशा प्रकारे प्रत्येक वाहनांना थांबवत आहेत आणि एकीकडे थांबण्याचं आवाहन करतात, नाहीतर पुढे मग पूर्वांचल एक्सप्रेसनी अयोध्येला जा किंवा मग त्याच्या पुढच्या मार्गाने अयोध्येच्या एंट्री पॉईंटवर 5 ते 6 किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। शिवाय अयोध्या नगरीमध्ये मोठ्या संख्येने जेव्हा रामभक्त जमलेले आहेत तेव्हा नियोजनाच्या दृष्टिकोनातून प्रशासनाला अनेक अडचणी येत आहेत आणि याच अडचणी बघून आता अशा प्रकारे पोलिसांनी प्लॅनिंग केलेलं आहे आणि त्यानुसार इथे बॅरिगेटिंग करून विचारणा करून मग पुढे मार्गस्थ केलं जात आहे। कॅमेरामॅन दीपेश महाजनसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, अयोध्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।